ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. सोनाली कोरे म्हणून आहे, धुळगावमधून त्यांनी हा अनुभव शेअर केले आहे. सोनालीताई म्हणतात, माझं माहेर पुणे आहे, पण मला धुळेला दिलेली आहे म्हणतात. आणि म्हणजे आहे, मी बऱ्याच वर्ष झालं म्हणतात, जवळ-जवळ 23-24 वर्ष झालं मी आईंच्या मार्गात आहे. पण अशीच खूपशी सेवा नाही म्हणतात किंवा खूपशी उपासना नाही. अ, खूप तोडकी-मोडकी. पुण्यात असताना आई आई खूप आईंच्या मार्गामधली, खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गामधली. पण आम्ही दोन्ही भावंडंसुद्धा खूप लवकर आलोच नाही म्हणतात आईंच्या मार्गामध्ये. आई खूप ओरडायची, की "करत चला, करत चला, आईंशिवाय कुणी नाही आधार परत आपल्याला." हे खूपदा सांगायची. पण कसं असतंय म्हणतात, खूप ज्यावेळेला सगळं व्यवस्थित असतंय ना, त्यावेळेला आपल्याला गुरु दिसत पण नाहीत आणि समोर असले तरी त्यांचं करावं वाटत नाही. म्हणजे दिसायला ते सगळीकडे असतात, पण आपल्याला ते करावंसं वाटत नाही म्हणतात. आईंचा मोठाच्या मोठा फोटो आईनं घरात लावलेला होता. आई कुठल्या सुखात वाहून गेली नाही म्हणतात. पण तिला ना ही खंत कायम होती, की मुलं माझी नाही आहेत मार्गात, नवरा माझा नाही आहे मार्गात. ही खंत कायम होती म्हणतात तिच्या मनात. आणि ते कदाचित तिची खंत ती पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना परत आईंनी मार्गामध्ये आणलं. करत नव्हतो आम्ही असं नाही, पूर्णच कधीही करत नव्हतो किंवा काहीच करत नव्हतो असं नाही म्हणतात. पुण्यामध्ये ज्यावेळेला मी होते, मी पण जायची म्हणतात, भाऊ वगैरे पण जायचं म्हणतात मंदिरमध्ये आईंच्या. त्याचं खूपसं नाहीच, मी थोडंफार तरी करायची. तो कधीतरी म्हणजे काहीतरी सणवार आहे, मग तो जाणार. ते पण आई सारखी-सारखी बोलायची, मग तो जायचा. घरी पण रोज तिनं आम्हाला सांगावंच लागायचं, की माळ करा की अ, हे करा की. तर ते माळ वगैरे तर व्हायचीच नाही म्हणतात. पण जाताना सुद्धा, घराच्या बाहेर जाताना, शाळेला जाताना ना, ते नमस्कार करा. मग ते मारून मुसलमान केल्यासारखं आम्ही ते करायचं काम म्हणतात. म्हणजे तिनं नमस्कार करा म्हटलं, की मगच करायचा आणि मगच जायचं. कधी एखाद्या वेळेस आईनं नाही सांगितलं, तर आम्ही तसंच निघून जायचो. आणि बरोबर त्या दिवशी काहीतरी फटका बसायचा बरं का. ज्या दिवशी आईंना नमस्कार न करता जाईन, त्या दिवशी काहीतरी फटका बसायचा. पण तरीसुद्धा त्या गोष्टी इतक्याशा लक्षात नाही यायच्या म्हणतात, की केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, असं काही हे नव्हतं. त्यात बाबा माझे ना खूप सारखं आईला म्हणायचे, "ते भजनच करत बस, हेच राहिलंय, तेच राहिलंय." असं सारखं बाबांची माझ्या किरकिर असायची आईच्या पाठीमागं. त्यामुळं ना सगळं होतं म्हणतात, सगळं व्यवस्थित होतं. पण आईला त्या गोष्टींचं समाधान नसायचं म्हणतात. की तिला कायम असं वाटायचं, की आपला परिवार ना, इतर म्हणजे तिच्या मैत्रिणी वगैरे तिनं बघितलेल्या होत्या. तर त्या सगळ्या आईंच्या मार्गातल्या अ, दोघी-चौघी होत्या, की ज्या आईंच्या मार्गातल्या, त्यांची मुलं वगैरे चांगल्या रीतीनं. ते सगळेजण मिळून मिसळून सगळं उपासना वगैरे करायचे. म्हणजे कोणतरी काही घरातलं करतंय, तोपर्यंत आईंचा फोटो पुसून घेणं, आईंना हार आणणं. त्यांचे मिस्टर, ते ते ती ज्या दुसऱ्या भगिनी होत्या, आईच्या मैत्रिणी होत्या ज्या, त्यांचे मिस्टर स्वतः आईंसाठी हार आणायचे गुरुवारी वगैरे. मग ते तिला बघून असं कसं तरी व्हायचं. ही ना सारखी ओरडून-ओरडून मग कधीतरी बाबा लक्षात आलं तर ते घेऊन येणार आणि मग ते ठेवून देणार, "तुझं तूच घाल, तुला ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला." असं ते असायचं घरी वातावरण. मग ते तिला खूप हे वाटायचं. ती तिच्या मैत्रिणींकडे जायची त्यावेळेला. अ, एक होत्या म्हणतात, सुजाता काकू म्हणून होत्या आमच्या इथं म्हणतात. तर त्यांची मुलं आणि त्यांचे मिस्टर तर खूप चांगल्या रीतीनं करायचे. तिला ते खूप हे वाटायचं, माझी मुलं का नाही अशी नाही आहेत किंवा माझा नवरा का असा नाही आहे. तिला म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये काही हे वाटायचं नाही. तिला असं वाटायचं, की ते कसं आईंचं घरात व्यवस्थित करतात किंवा किती पॉझिटिव्हिटी त्या गोष्टींमुळे आहे. तुम्हाला नुसतं उठायचं, खायचं, झोपायचं आणि टीव्ही बघायचं, हेच कसं नुसतं सुचतंय. त्यांची मुलं कशी उपासना करतात वेळेवर. खूप चांगल्या पद्धतीनं लवकर ती उपासनेमध्ये आलेली होती म्हणतात. सुजाता सुजाता काकू ज्या होत्या,
त्यांची तर खूप लवकर. आणि वाटायचं पण त्यांच्या घरी गेल्यानंतर ना, एक वेगळी पॉझिटिव्हिटी वाटायची म्हणतात त्यांच्या घरामध्ये. म्हणजे त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा खूप म्हणजे संध्याकाळच्या वेळेला त्यांनी ठरवून ठेवलेलं असायचं, की तिन्ही सांजेच्या वेळेला मुलीनं दिवाबत्ती करायची. त्याच्यानंतर सकाळी उठलं, की त्यांचा मुलगा सगळं झाडून लोटून घ्यायचा. ते सगळं म्हणजे सगळं स्वच्छता तो बाहेरची अंगणातली वगैरे करायची, गॅलरीमधली स्वच्छता करायचा, झाडांना पाणी घालायचा आणि हे सगळं करताना तो बालोपासना वगैरे करायचा. बालोपासना म्हणत म्हणत तो सगळं करायचा आहे. मुलगी पण खूप चांगल्या रीतीनं मग ते रांगोळी काढणं वगैरे मुलीकडं होतं. मग काकू खूप चांगल्या रीतीनं मंदिराची स्वच्छता वगैरे करून घ्यायच्या. मग काका दिवाबत्ती करायचे, हार, फुलं ते घालायचे. असं त्यांचं ना ठरलेलं असायचं, की अशा पद्धतीनं हे करायचं. घरची कामं पण अगदी सगळी. आणि आम्ही ना शिस्त नसल्यासारखे आम्ही आई कधी करेल त्यावेळेला सगळ्या गोष्टी. आईनंच देवारा स्वच्छता करायची, मग आईनंच रांगोळी काढायची, मग आईनंच आईंचा फोटो, आमच्या घरात खूप मोठा फोटो हॉलमध्ये लावलेला होता म्हणतात. तो कधी आईनं पुसला तरच. मग ते तिला खूप वाईट वाटायचं आणि खूप चिडचिड पण व्हायची तिची, की अरे आता आपली मुलं मोठी होऊन सुद्धा अशी वागतायत. लहान होती तोपर्यंत तर आपण करतच होतो. आता मुलं मोठी व्हायला लागली तरी पण अशीच वागतायत. तर ती ती खूप खंत होती तिला. आणि ती सारखं असं म्हणायची, "काय माझं अजून प्रारब्ध आहे कोणास ठाऊक." आणि म्हणजे तिला ही गोष्ट माहीत होती, की ह्या गोष्टीनं काही खूपसा तिच्या आयुष्यात फरक पडत होता असं नाही. तिच्याकडे पैसा होता, हे होतं. बाकीच्या सगळ्या गोष्टींना म्हणजे बाबा असं बोलायचेच, "तुला तेच करायचं आहे ना, तर तू बाकीच्या सगळ्या गोष्टींना बायका लाव घरी कामाला. लाव स्वयंपाकाला बाई. तुला खूप हे होतंय तर लाव भांडायला वगैरे, फरशी पुसायला बाई लाव. आणि तू कर ते रांगोळी वगैरे. का मुलांच्या पाठीमागं लागतेस? का माझ्या पाठीमागं लागतेस?" असं ते घरी होतं म्हणतात. पण आईला ते नको होतं. आईला हे पाहिजे होतं, की ह्या कामानं काही मी मरणार नाही. ती कायम असं म्हणायची, "या कामानी काही मी मरणार नाही. मला करायला आनंदच आहे. आपल्या घरची कामं आहे ती. मला करायला काही हे नाही. पण मला असं वाटतं, की तुमच्याकडून काहीतरी घडावं. का तर ह्यातून जो मला मिळणार आहे, तो लाभ मलाच मिळणार आहे. तुम्हाला जो जर लाभ मिळायचा असेल, तर तुम्ही काहीतरी तर केलं पाहिजे." तर बाबांचं हेच म्हणणं असायचं, की अ, आमच्या कर्माने आम्हाला काय मिळायचं ते मिळू दे. तू नको त्याची काळजी करू. तू तुझं फक्त बघ. तुला जर वाटतंय ना, तू हे करून माझं कल्याण होणार आहे, तर तुझं करून घे. मुलांचं आणि माझं नाही झालं तरी चालेल. पण तिचं कुठेतरी आतनं होतं ना, की आपण असतोय, की माझं मला तर यातनं मिळणारच आहे, पण माझ्या मुलांना पण पुढं यातनं हे व्हावं. आत्ता चांगले दिवस आहेत, पण परत वाईट दिवस आले, तर समजा त्यात कसं स्थिर स्थावर राहायचं, कसं आपण व्यवस्थित राहायचं, हे माझ्या मुलांना त्यावेळेला नाही समजलं, तर पाय घसरतील किंवा चुकीच्या मार्गाला जातील. काहीतरी खूप त्रास होईल, का तर वेळ सांगून येत नाही. मग उपासना करायची कशासाठी? सगळं चांगलं होण्यासाठी तर करतोयच. काकूंचं म्हणणं हे आहे, की उपासना करायची, चांगलं होण्यासाठीच करायची. पण समजा प्रारब्धानुसार काही वाईट गोष्टी आल्या समोर, तरीसुद्धा त्यात गुरु आपल्या सोबतीला असतात. त्यामुळं आपण चुकीचे निर्णय घेत नाही किंवा त्या परिस्थितीमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित मन स्थिर स्थावर ठेवणं हे आपल्याला जमतंय. ह्या गोष्टींसाठी आधी उपासना करा. असं आई कायम आमच्या पाठीमागे लागायची, की सगळं चांगलं आहे. होय. मग बाबा आमचे काय म्हणायचे, "आमचं खूप पुण्य आहे. आमचं सगळं चांगलंच आहे आणि चांगलंच होणार माझ्या मुलांचं पण. आणि तू नको ती काळजी करू. आणि तू करतेस ना, तू करतेस तर ते त्यातलं आई म्हणून तुझं थोडंफार त्यांना लागेलच की, देतीलच की आई." आणि असं काही नाही आहे, की कुणी आईना मानतच नाही किंवा आम्ही करतच नाही, नमस्कार पण करत नाही. करतोय ना, आम्हाला जसं जमतंय तसं आम्ही करतोय. तुला जसं जमेल तसं कर. ह्या सगळ्या गोष्टींमुळं ती कायम ना हे असायची. तर म्हणतात आम्ही कधी अधेमध्ये कधी पण बालोपासनेला वगैरे जायचो. तर मी ज्यावेळेला म्हणतात
खऱ्या अर्थानं जर सेवा म्हणजे तशी उपासना घडतच होती. तोडकी-मोडकी आईच्या सारखं ओरडण्यानं ते तसं तोडकी-मोडकी होतच होती. पण म्हणतात खऱ्या अर्थानं मी ज्यावेळेला 12वी माझी संपली, त्यानंतर मी आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात. तर त्यावेळेला म्हणतात असं होतं की 12वी झाल्यानंतर बरेच जण लागलेले होते की तू इंजिनिअरिंगला घे. अ, तर माझं काही मनच नव्हतं म्हणतात. मला ते 11वी-12वी सायन्स नकोच वाटत होतं. घरच्यांनी जोर जबरदस्ती मला घातलेलं होतं. मी कशी तरी झालेले होते म्हणतात पास आउट वगैरे. पण ना मला बाकीच्या ज्या म्हणजे ड्रॉइंग वगैरे ह्या गोष्टींमध्ये खूप रस होता म्हणतात. खूप चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टींमध्ये. पण टीचर वगैरे व्हायचं वगैरे आमच्या घरातल्यांना ते काही मान्य नव्हते. बाबा म्हणत होते, "काय ते टीचर वगैरे तसलं कशाला? चांगले पॅकेज मिळतंय, हे होतंय, इंजिनिअरिंग करायचं, चांगलं हे करियर होईल वगैरे असं." तर माझी इच्छाच नव्हती म्हणतात. पुढं मला ना इंजिनिअरिंगला वगैरे घ्यायचंच नव्हतं म्हणतात आणि बाबा सारखे लागलेले होते आणि आई तसल्या गोष्टींमध्ये काही हे करायची नाही. ती म्हणायची, तुमच्या पद्धतीनं तुम्ही करताय, मी सांगितलेलं काही करत नाही." तिचं फक्त हे एकच, की तुम्ही काहीही करा, पण आधी उपासना करा. रोज ती म्हणायची, "जास्त मी तुम्हाला सांगतच नाही, तुम्ही 1च तास उपासना करा. 1च तास उपासना." आणि 1 तास म्हणजे आम्हाला तो खूप वाटायचा त्यावेळेला म्हणतात. आणि ती फक्त म्हणायची, "मग मी तुम्ही जे म्हणजे मग तिला मग आमच्या कुठल्या ह्याच्यामध्ये काही निर्णय द्यायचाच नसायचा. "बघा बाई, तुमच्या पद्धतीनं करा." का तर मी सांगितलेलं तुम्ही काही करतच नाही. तिचं एकच असायचं. ते जर केलं तर तुमच्या कुठल्या गोष्टींमध्ये मी विचार करेन. मी तुम्ही मला काय विचारलं तर आम्ही सांगेन. आणि तसं पण आई कमी शिकलेली असल्यामुळं आम्ही काही तिला तेवढंसं हे करायचं नाही. बाबाच सगळे निर्णय घ्यायचे म्हणतात. आणि मग असं असल्यामुळं ना अ, आईला कुठेतरी ना तिच्या विचारांना पण कुठेतरी गौण समजलं जायचं म्हणतात. तिचे विचार पण कुठेतरी कमीच असं समजले जायचे. आणि 12वी नंतर ना मी आईच्या पाठीमागं लागले. जरा बाबांना सांग ना, मला नाहीच करायचं इंजिनिअरिंगला वगैरे घ्यायचंच नाही आहे. हेच करायचं नाही आहे. आणि ना मी बरेच गोष्टी काही-काही त्यावेळेला झाल्या म्हणतात. तर आई बोलली, "मी काय सांगणार बाई, माझं कोण ऐकतंय आणि तुमचं तुम्ही बघा, तुमच्या ह्यानं निर्णय घ्या." तर ना मी त्यावेळेला मी म्हटलं, "आई ऐकतील का माझं?" तर आई मला बोललेली म्हणतात त्यावेळेला, "होय आई, तुझ्या घरच्या नोकर आहेत ना, मी जशी नोकर आहे तशी आई पण नोकरच आहेत तुझ्या घरच्या. तर करतील की तुझं काम करतील. का तर तुम्ही फार करताय ना आईंचं, मग तर केलं पाहिजे त्यांनी." असं. तर आई मी ना त्याला फार लाडीगोडी लावली होती आईला, की "आई माझ्यासाठी आईंकडे बोल ना, प्रार्थना कर." तर आईनं मला एक अट घातली होती, की रोजच्या रोज मी 5 माळी जप करेन आणि रोजच्या रोज मी बालोपासना करेन. असं बोल आईंपुढं. बघ मग आई करतात का काम. मी काय नाही बाबा, मी काय कोणासाठी करू शकत नाही. आता रोज करते तुमच्यासाठी प्रार्थना, की तुम्हाला चांगली सद्बुद्धी यावी, तुम्ही मार्गात यावं. मी बाकी काही नाही बाई करू शकत. असं आई बोलली म्हणतात. तर मग मी ना त्या दिवशी खरंच बोलले म्हणतात आईंना, की "आई आणि मला ना टीचरच व्हायचं आहे. मला हे नकोच आहे बाकी काय." आणि ना मी परत कॉमर्सला, आर्ट्सला काहीतरी मला ॲडमिशन घ्यायला बाबा परवानगी देऊ देत. का तर खूप बाबा त्रास देत होते म्हणतात मला. आणि तर मला मिळावं परत मी तसंच आर्ट्स, कॉमर्स काहीतरी ॲडमिशन घ्यावं. मी चांगलं काहीतरी बी-एड वगैरे करावं आणि मग मला टीचर म्हणूनच कुठं पण मला जॉब हे करा. तर प्लीज माझ्यासाठी तेवढं करा ना. मी आई म्हणते ना तसं मी रोज 5 माळी जप आणि रोज बालोपासना कायमस्वरूपी करेन. का तर खूप आतून मला असं हे होतं, की मला टीचरच व्हायचं आहे. मला नाही हे असलं इंजिनिअरिंग हे झंझट काही तसल्या भानगडीत नाही पडायचं. मला टीचरच व्हायचं आहे खूप. आणि बाबांचं म्हणजे इंजिनिअरिंगलाच घ्यायचं, इंजिनिअरिंगलाच घ्यायचं. तर मी असंच बोलून गेले आणि खरंच ना तुम्हाला सांगू एक 2-3 दिवसामध्येच मी सारखं तर प्रयत्न करतच होते आणि त्याच्या आधी इतक्या वेळेला बाबांनी मला त्रास दिलेला होता म्हणतात
आणि मी ना बोलता बोलता असं बोलून गेले म्हणतात बाबांना. जेवण वगैरे आमचं झालं आणि मी बाबांना बोलले, "बाबा मला नाही हो घ्यायचं, मला करायचंच नाही इंजिनिअरिंग वगैरे हे काही नाही करायचं आणि नाहीतर मग मी तुम्हाला खरं सांगते, मी कॉलेजला पण जाणार नाही." आणि कधीच माझ्याकडून असं नाही बोललं गेलं. मी कॉलेजला पण जाणार नाही आणि मला शिकायचं पण नाही. जाते आणि मरतेच कुठेतरी मी. मला नाही करायचं, तुमचं काय आहे सारखं माझ्या पाठीमागं, असं मी बोलून गेले म्हणतात. आणि त्यांना ना खूप ते सिरियसली घेतलं त्यांनी. जाते आणि कुठेतरी मरतेच मी असं त्यांना ते खूप म्हणजे मी असंच बोलून गेले म्हणतात. आणि त्या रात्री ना म्हणतात बाबा ना 2-3 वेळा येऊन माझ्या बेडरूममध्ये मी जागीच होते म्हणतात. का तर ना मला ते सारखं तेच टेन्शन होतं म्हणतात. मी त्या गोष्टीचं खरंच टेन्शन घेतलेलं होतं म्हणतात. की घेतलं तर मला तर ते परत मग ते कंटिन्यू करावंच लागणार. मग माझ्या आवडीचं नाहीच ते मला करावंच लागणार आहे ह्याच्यामुळं, असं ते होतं. मग त्या गोष्टी मी इतके वर्ष परत ते घालणार त्या शिक्षणामध्ये, मला इंटरेस्ट तर नाहीच, हे माझ्या कुठेतरी डोक्यात होतं म्हणतात. आणि त्यामुळे मी टेन्शनमध्येच आणि मी म्हटलं, "बाबा असे का सारखे येऊन बघून चाललेत?" तर ते घाबरून ना 2-3 वेळा उठून रात्रीचं मग एकदम तर एकदा म्हणजे असं मी माझ्या बेडरूमचं दार असं पुढं केलेलं असायचं म्हणतात आणि तर रात्रीचं 2-2:30 वाजता पण उठून ते आले आणि दरवाजाच्या आवाजानं मी एकदम जागी झाले म्हणतात. मी बघितलं असतं तर बाबा तरी पण मी थोडीशी झोपेत असल्यासारखी. मग मी तरी पण हे केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईंना बोललेले होते, तर मग मी अंघोळ वगैरे केली, बालोपासना केली, 5 माळ जप केला. आईला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा म्हणतात. अरे, पोरगी करायला लागली वगैरे म्हणून. तिला खूप आनंद झाला. तिनं काही तर ते बोलली नाही, पण तिला फार भारी वाटलं आणि ना थोड्या वेळानं नाश्ता वगैरे झाल्यानंतर बाबा बोलायला लागले, की "तुला नाही करायचं तर राहू दे मग. तुला जे करायचंय ते कर. पण जे करायचंय ते चांगलं करा. काहीतरी आयुष्यात बना. परत असं व्हायला नको, की नवऱ्याच्या जीवावर मी राहते किंवा आईसारखं." असं आईला लगेच टोमणा पण गेला तो, की आईच्या मी नवऱ्याच्या जीवावर राहते किंवा नवरा चांगला नसला तर मग बापाच्या जीवावर राहते. असं काही वागू नकोस. चांगलं काहीतरी करिअर कर. त्यावेळेला आई म्हणजे जे करायचंय त्यातनं 4 पैसे तुला मिळवता येतील स्वतःसाठी, असं काहीतरी कर. असं बाबा बोलले म्हणतात आणि मग मला इतकं भारी वाटलं आणि मी आईंच्या पाया पडले आणि ना बाबा गेल्यानंतर मी आईच्या पण पाया पडले. आई आणि खरंच आईंनी माझं ऐकलं गं, थँक तू बोललीस, की 5 माळी जप करते म्हण आणि बालोपासना करते म्हण. आणि आईनी खरंच माझं ऐकलं. तर आई म्हटली, "आई सगळं ऐकतात. मी अडाणीच आहे ना. मी नवऱ्याच्या जीवावर खाते. मला काय मला काय कळतंय, मी मूर्खच आहे." असं बोलले. तर मला ना ते खूप वाईट वाटलं म्हणल्या त्या दिवशी, की आईला कायम आम्ही असं गौण समजायचो. तिचं काही मूर्ख सारखं सल्ला असं वाटायचं. म्हणजे तसं आम्ही म्हणायचो नाही, पण काय ही किटकिट आहे हिची, असं ते खूप असायचं म्हणतात. आणि मग त्यावेळेपासून मग मी म्हणजे नेहमीचा तो माझा नेम झाला, की 5 माळी जप आणि बालोपासना हा माझा नेमच बनला म्हणतात. अंघोळ झाली की त्या गोष्टी करायच्याच. त्यावेळेपासून आजपर्यंत तो नियम आहे. इतर पण सेवा वाढल्या आईंच्या कृपेनं, आई करवून घ्यायला लागल्यात. पण तुम्हाला सांगू तो माझा पहिला अनुभव होता आणि मग मी खूप चांगल्या रीतीनं करायला वगैरे लागले. माझं झालं शिक्षण पण चांगलं. आईंच्या कृपेनं तुम्हाला सांगते म्हणतात बी-एडला वगैरे सुद्धा मला पैसे वगैरे काही त्यावेळेला भरायला लागले नाहीत म्हणतात. मला जॉब वगैरे सुद्धा गव्हर्नमेंट मला काही पैसे कुठंही भरावे लागले नाहीत म्हणतात. हे सगळं आईंच्या कृपेवर झालं म्हणतात. बऱ्याच ठिकाणी पैसे भरून वगैरे हे करावं लागतंय. आहेत अशा बऱ्याच गोष्टी. पण मला कुठंही ₹1ही माझ्या बाबांना आणि कमी पैशामध्ये माझं शिक्षण झालं म्हणतात. बाबांना हेच वाटायचं ना, की काहीही कर पण चांगलं जे कमवायचं आहे आयुष्यात म्हणजे तुझं स्वतःचा पैसा असावा
की कधी तुला नवऱ्याच्या पैशावर डिपेंड राहावं किंवा आई-वडिलांच्या बापाच्या पैशावर डिपेंड राहावं लागेल, असं काही हे करू नको. आणि त्या आईने माझ्याकडून करवून घेतलं म्हणतात. खूप चांगल्या रीतीनं मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. बी-एड खूप चांगल्या रीतीने खूप चांगले मार्क्स मिळवून मी बी-एड वगैरे हे झाले म्हणतात, पासआउट झाले. जॉब वगैरे पण खूप चांगल्या रीतीनं मला लगेच आईच्या कृपेनं मला मिळालं म्हणतात. हे भाऊ ज्यावेळेला बघत होता हे, तर त्यावेळेला तोही थोडं-थोडं करून यायला लागला मार्गात. लग्नाच्या वेळेला तर म्हणतात माझ्या असं झालं म्हणतात 2 स्थळं आली म्हणतात सुरुवातीला. दोन्ही स्थळांनी होकार कळवलेला होता. आमच्याकडूनही होकार होता म्हणतात. पहिल्या स्थळाच्या वेळेला आमच्याकडूनही होकार होता म्हणतात. आणि तर ज्यावेळेला म्हणजे हे झालं म्हणतात म्हणजे पसंती वगैरे झाली आणि अगदी साखरपुडा वगैरे सगळं झालं म्हणतात माझं. पहिलं जे स्थळ होतं साखरपुडा वगैरे सगळं झालं आणि साखरपुडा झाल्यानंतर काही गोष्टी होत्या किरकोळ, त्या काही सांगायच्या नाहीत म्हणतात मला. त्या किरकोळ गोष्टींसाठी ते लग्न मोडलं गेलं म्हणतात. तो मुलगाही टीचरच होता म्हणतात. ते अगदी किरकोळ गोष्टींसाठी ते लग्न मोडलं गेलं. खूप मला वाईट वाटलं म्हणतात. का तर त्याच्या साखरपुडा झाल्यानंतर निम्मं हे झाल्यासारखं, लग्न झाल्यासारखं असतं ना, तर थोडं भेटणं वगैरे पण आमचं झालेलं होतं. स्वभाव एकमेकांना आवडलेले होते आणि ते अचानक लग्न मोडलं आणि ते पण कधी आम्ही 3-4 वेळा भेटल्यानंतर मग ते लग्न मोडलं. खूप मला वाईट वाटलं म्हणतात. आई असं का केलं? मी नाराज पण झाले म्हणतात आईच्यावर आणि खूप रडले म्हणतात. खूप म्हणजे खूप रडले आणि असं वाटायला लागलं की हे ठरायचंच नव्हतं तर यायचं कशाला आयुष्यात? मग आईने आणायचं कशाला? पण काहीतरी आपले ना त्या म्हणत होत्या काहीतरी पूर्व प्रारब्ध असतात, की ह्या ह्या एवढ्या-एवढ्या पिरियडसाठी हा माणूस, ही व्यक्ती कुणीही असू दे XYZ ती तुझ्या आयुष्यात येणार. तेवढा काळ का असेना, पण ती तेवढा काळ ती व्यक्ती येणार. मग त्याच्याकडनं तुला काहीतरी समाधान मिळेल किंवा काहीतरी दुःख मिळेल आयुष्यभराचं. पण ती तेवढ्या काळासाठी तुझ्या आयुष्यात येणार, असं काहीतरी हे असतं. मग पण ना गुरूंच्या कृपेनं ते खूप मोठं असलेलं खूप छोटं होऊन येतं. म्हणजे समजा त्या व्यक्तीकडून तुम्हाला 100% त्रास होणार असेल, तर तो त्रास कुठेतरी 70-80% वरती, 50% वरती, कधी-कधी आपली उपासना खूप जास्त असेल तर ती 10-20% वर पण येऊन लगेच निघून जाते. 3-4 दिवस म्हणजे असं मी 3-4 वेळा भेटणं झालेलं होतं. आमचं फोनवर तर रोज बोलणं होत होतं. अगदी तारखा वगैरे सुद्धा आमच्या फिक्स झालेल्या होत्या म्हणतात. लग्नाची वगैरे तारीखसुद्धा फिक्स झालेली होती. अगदी किरकोळ गोष्टींमुळं मोठ्यांच्या काहीतरी गोष्टींमुळं आमचं ते लग्न मोडलं गेल्यामुळं ना खूप मला त्रास झाला म्हणतात. आणि ना मग मी आईंना मला त्रासातनं त्या बाहेर पडणं शक्य होईना म्हणतात. का तर त्याच्यानंतर पण मी फोन केले त्यांना, त्यांनी मला फोन केले. काही ह्यातनं तोडगा काढता येईल का? आमच्या परीनं ते आम्ही हे केलं आणि मी बोलत पण होते. तर थोडंसं हे करून आपण का तर मला ना खूप आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या रिलेशनशिपमध्ये आपण पजेसिव्ह होतोय. तर मी खूप तशी पजेसिव्ह झालेली होते म्हणतात त्याच्यामध्ये. तर मी असं काहीतरी हे शोधत होते, की काहीतरी तर व्हावं आणि हे परत जुळून यावं. मी खूप काहीतरी ऑप्शन त्यांना सुचवत होते, हे करत होते. पण ते पण नंतर हे बोलायला लागले, की नाही घरचे जर नाही म्हणतायत, तर मग नाही उगीच ह्या गोष्टींना खूप जास्त वाढवण्यात काही अर्थ नाही वगैरे असं. आणि ना माझे बाबा माघार घ्यायला तयार होते, ना त्यांच्या घरचे तयार होते माघार घ्यायला. म्हणजे ज्या गोष्टींसाठी हे झालेलं होतं, तर ते बाबा तर आधीच माझे अशाच स्वभावाचे होते. आणि मग त्या गोष्टी आणि मग मला एवढा त्रास व्हायला लागला आणि मग मी ना आईना त्यावेळेला परत बोलले, की "आई एक तर हे नातं म्हणजे खूप मला सुख मिळणार असेल ह्यातनं तरच तुम्ही हे नातं आणलं असेल माझ्या आयुष्यात. बरं नाही जर मिळणार आहे, ते तुटायला लागलंय, तर मला एवढा त्रास व्हायला लागलाय. रात्री-रात्री मी जागायची, खूप रडायची. मग
तर हे जर होणार नसेल, तर मला लवकरात लवकर यातून बाहेर काढा. मी ना आणखी नामस्मरण वाढवेन. जे 5 माळे जप नामस्मरण करते म्हणलं, मी संध्याकाळी पण 5 माळे नामस्मरण करेन, जप जो आहे तो करेन म्हणतात. का तर मला असं वाटत होतं, की मी किती वर्ष तर यातून नाही बाहेर पडू शकणार. मला नाही जमणार आणि त्यांनी म्हणजे हे नाही झालं ना, तर मी लगेच मी स्वतः कॉल करायची त्यांना. काहीतरी हे करूया का? मग हे असं करूया का? मग तसं करूया का? हे असं. का तर आम्ही भेटलो जरी 4-5 वेळाच होतो, तरी पण फोनवर आमचं सतत बोलणं सुरू होतं म्हणतात. त्यामुळं ना खूप ते कुठेतरी गुरफटल्यासारखं आम्ही झालेलो होतो. मी तरी झालेले होते म्हणतात. आणि मग ह्या सगळ्या रात्री-रात्री जागून आणि परत मग उठून आणखी परत उठून जायचं जॉबला वगैरे हे मला खूप डिस्टर्ब व्हायला लागलं या गोष्टींनी म्हणतात. मग आईंना बोलले, "मी ना आजपासूनच नामस्मरण सुरू करते आई. 5 माळी जप आणखी जास्त सुरू करते." पण मला मला जे काही असेल ना, हे होणार असेल तर मला चांगलं सुख मिळणार असेल, तर मला पटकन हे होऊ दे. नसेल जर तुमच्या इच्छाच नसेल, की हे चांगलं नाही होणार तुझं यातनं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मला पटकन ह्याच्यातनं डोक्यातनं ते काढून टाका आणि रिकामं करा. माझं मन मोकळं करा. तुम्हाला सांगू म्हणतात ते 5 माळी जप जे संध्याकाळी मी करायला लागले, इतका चांगला रिझल्ट आला म्हणतात मला त्याचा. इतकं चांगला म्हणजे ना, आईंना कुठेतरी असं उपासना वाढवून घ्यायची होती म्हणतात. तर हे असं काहीतरी आई, तो माझा दुसरा अनुभव म्हणतात. मी किती जवळ-जवळ म्हणतात महिना, दीड महिना मला सुचेना झालेलं होतं म्हणतात ना, म्हणजे असं मी बधीर झाल्यासारखी. ते संपलंय ना आता सगळ्या घरच्यांनी संपवलंय, तरीसुद्धा मी सतत त्या माणसाला व्यक्तीला त्या फोन करणं, मग ते हे करणं, असं ते असं कन्विन्स करूया का, तसं कन्विन्स करूया का, हे सगळं प्रकार माझे चालू म्हणतात. आणि ज्यावेळेला मी जप सुरू केला म्हणतात, सकाळचं तर होतंच म्हणतात ते चालू, पण संध्याकाळी ज्यावेळेला 5 माळ जप करायची मी आणि मग झोपायची, तर इतकी शांत झोप लागायची म्हणतात, की सकाळीच मी उठायची. नाहीतर रात्री-रात्री मी अशा जागूनच काढल्या म्हणतात, महिना, दीड महिना असं रात्री जागून काढल्या. आणि काय ते डोळे वगैरे माझे असे झालेले होते, की किती वर्ष बाबा मी झोपले नाही, असं ते. आणि डोळ्यांच्या खाली एक महिनाभरात असं काळी वर्तुळं वगैरे डोळ्यांच्या खाली व्हायला लागलेली होती म्हणतात. आणि माझं मला स्वतःला भीती वाटायला लागली. अरे, आपण जॉब करू शकतो की नाही असं करायला लागल्यावर? का तर शाळेमध्ये मी डिस्टर्ब असल्यासारखी व्हायची म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम व्हायला लागला आणि आई पण खूप समजवायची. आई पण म्हणायची, "काही नाही, आईंवर विश्वास ठेव, होणार असेल तर होईल चांगलं." का तर बाबांना काही कळू देत नव्हतं. पण आईला समजत होतं, मी बोलते त्यांच्याशी अजूनही वगैरे ह्या गोष्टी. आणि तर मग मी ज्यावेळेला नामस्मरण सुरू केलं 5 माळी संध्याकाळचं, त्यावेळेला अगदी व्यवस्थित मला झोप लागायला लागली आणि ना मन शांत-शांत होत गेलं. कदाचित हेच झोप नसल्यामुळं आणि जरा जास्त स्ट्रेस वगैरे वाढत जातोय, आणखी पित्त होत जातंय, बऱ्याच गोष्टी होतात. मग तसं मला ते व्हायला लागलं होतं, झोप लागत नाहीये त्यामुळं आणि रात्रीचं उठून पण मी कॉल करायची त्यांना, असं पण करायची. तर ते जपमाळ केली, 5 माळी जप झाला की मी झोपून टाकायची आणि मला सकाळीच एकदम जाग यायची आणि खूप चांगल्या रीतीनं तुम्हाला सांगू म्हणतात मी 8 दिवसाच्या आत त्या गोष्टीतून बाहेर पडलेले होते. मी महिना दीड महिना झटत होते माझ्या प्रयत्नांवर. पण 8 दिवसाच्या आत आणि त्या 8 दिवसानंतर त्यांनी स्वतःहून मला फोन केलेला होता. तर आईंच्या कृपेनं काय मला झालं मला माहीत नाही. ज्या माणसाला मी सतत स्वतः फोन करत होते, मला त्यांचा फोन घ्यावासा नाही वाटला. होतंय बरं का, ह्या गोष्टी आहेत. मी स्वतः या गोष्टींची साक्षी आहे. का तर बऱ्याच वेळेला आपण असं होतोय की एखाद्या ह्याच्यामध्ये आपण एवढं वाहत जातोय, की अरे आपल्याला म्हणजे स्वतःचं काही हे नाहीयेच असं. आपण सतत फोन करणं हे वगैरे असं होतंय आणि मग ते कुणीही असू दे, आपल्या जवळची व्यक्ती असू दे, कुणी असू दे. पण त्या व्यक्तीनं आपल्याला इग्नोर केलं, की आपल्याला खूप पॉझिटिव्ह झालेलं असतोय आपण त्याच्यामध्ये. तर ते खूप त्रास होतोय, मग खूप इरिटेट कधी-कधी आपण मग त्या व्यक्तीवर रागसुद्धा काढतोय, त्या व्यक्तीला भांडण करतोय, शिव्या देतोय, हे पण गोष्टी होतात.
तर त्या म्हणतात ते तशा प्रकारचं माझं कुठंतरी झालेलं होतं म्हणतात. आणि ना बऱ्याच वेळेला त्यांनी सांगितलं होते तर ते मी माझ्याशी कुठेतरी रिलेट करत होते. होते अशा गोष्टी, की बाबा त्या व्यक्तीने थोडंसं जरी इग्नोर केलं, कॉल नाही घेतला किंवा त्याचा कॉल म्हणजे कुठं बिझी लागला वगैरे, तर आपला असा पारा चढतोय मग, की अरे मी अ, ह्या ह्या गोष्टींमध्ये मी इतकी आता गुंतले आणि मग मला असं का ही करतायत किंवा असं का ही पुढची व्यक्ती मग असं का करते? असं ते होतंय कुठेतरी आणि तर ह्या गोष्टीतून खरंच आपल्याला आई बाहेर काढतात. ही ही गोष्ट मी म्हणजे माझ्याशी खूप रिलेट आहे ही गोष्ट. का तर आजही मला कुणी म्हणजे मी आता बऱ्याच जणांनाच करते ते जाऊ दे माझं. पण त्या म्हणत होत्या, असं होतंय बरं का, की ज्यावेळेला मग त्या व्यक्ती समोरून फोन करतात कधीतरी, त्यावेळेला आईने आपल्याला त्यातून हे केलेलं असते, सावरलेलं असते. आपल्याला नाही घ्यावंसं वाटत त्या व्यक्तींचा फोन. त्या व्यक्तींशी नाही बोलावं वाटत. की आपण जीव तोडून अरे मी फोन करते का उचलत नाही ही पुढची व्यक्ती, असं ज्यावेळेला आपल्याला होत असतंय, तर मग एका ह्याच्यानंतर आपण सेवेत ज्यावेळेला खरंच खऱ्या अर्थानं सेवेत येतोय ना, त्यावेळेला समोरून त्या व्यक्तीनं कॉल केला तरी आपल्याला उचलावासा नाही वाटत. त्या काय ताई म्हटल्या ते अगदी मला स्वतःला पटलं. तर त्या म्हटल्या त्यांनी कॉल करायला लागलेले आणि मला नाही 8 दिवसानंतरच म्हणतात. मी जप सुरू केला 5 माळींचा आणि 8 दिवसानंतर मी 8 दिवसात कॉलच नाही केला त्यांना परत. आणि त्यांनी स्वतःहून ज्यावेळेला कॉल करायला लागले, मी उचललाच नाही म्हणतात. जवळ-जवळ त्या दिवशी त्यांनी मला 8 ते 10 वेळा कॉल केला म्हणतात. मला एकदाही आईने उचलूच दिला नाही म्हणतात. म्हणजे ते आईच आणि ही गोष्ट अगदी सत्य आहे. ही गोष्ट आई करून घेतात. तर म्हणतात मला अगदी म्हणजे मला असं वाटायला लागलं, नाही मी आता समाधानी आहे. ही गोष्ट होते बरं का. तर मी आता समाधानी आहे. मला नाही कुणाशी बोलायचं आता. मला नाही ह्या गोष्टींमध्ये आता अडकायचं. आणि तुम्हाला सांगू हे झालं म्हणतात आणि नंतर ना मी आपोआप एक 15 दिवसात मी अगदी व्यवस्थित बाहेर पडलेले होते म्हणतात. जे मी महिना दीड महिने स्वतःच्या ह्याच्यावरती प्रयत्न करत होते. आईने 8 दिवसात मला 15 दिवसात तर अगदी क्लिअर मी ठरवून टाकलं, नाही हे नातं थांबलं पाहिजे इथंच. आणि खूप लवकर ती गोष्ट माझ्याकडून आईनी करवून घेतली. मग तो जप पण मग सुरू झाला, की झोपायच्या आधी 5 माळी जप करायचा. म्हणजे आईने अशा सेवा वाढवत गेल्या म्हणतात माझ्याकडून. आणि मग माझं दुसरं लग्न पण ठरलं म्हणतात. ते पण तसंच ठरवायच्या वेळेलाच ते तर मोडलं. ते त्याच्यात तर मी ते काय गुंतलेच नाही म्हणतात. ते काय हेच झालं. पण ना हे हे मात्र दुसरं पण तसं झाल्यानंतर खूप भीतीच वाटायला लागली म्हणतात. धास्तीच घेतली माझ्या मनात. अरे आपलं लग्न ठरणार आहे का नाही ठरणार आहे वगैरे. तर त्याच्यानंतर मग मी वेगळी उपासना आईंना बोलले, की ही उपासना मी करते. मला चांगला नवरा मिळू दे, माझा चांगला प्रपंच होऊ दे. आता आई मला काय वाढवत बसायला लावू नका दरवेळेला, हे मी बोलले आईंना. मला एवढंच होणार आहे आता. मी जॉब करू का नंतर मग लग्न झालं, मुलं-बाळ झाली का मी मी कसं करणार आहे इतक्या साऱ्या सेवा, इतक्या साऱ्या उपासना. तर नाही जमणार आई मला. मग मी आता ही एवढी उपासना करेन, ती आता काही सांगू नका बोलल्या त्या. तर ती उपासना का तर सगळ्या उपासना काही म्हणजे तेवढं नाही सांगत बसाव्या, असं त्या म्हणत होत्या. तर मी ती उपासना आईंना बोलले, की मला चांगला नवरा मिळू दे, माझा चांगला प्रपंच होऊ दे, मला चांगलं एखादं मूलबाळ लवकर होऊ दे आणि मला माझा प्रपंच अगदी व्यवस्थित हे होऊ दे. आई ह्या गोष्टींमुळे ना खूप खुश होती म्हणतात आणि ते तिचं तिचं ते समाधान वगैरे बघायला मला फार चांगलं वाटतंय म्हणतात. तर भाऊ पण माझं हे बघून ज्यावेळेला मी चांगलं जॉबला वगैरे ते बघून तो चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आला. बाबा थोडे-थोडे आले म्हणतात पण खूपसं काही नाही. पण मुलांचं चांगलं झालंय वगैरे त्या आईंना मानतात. नाहीत मानत असं नाही. खूपसं काही होत नाही पण मानतात आईंना वगैरे. ह्या गोष्टी आहे म्हणतात. पण त्या आईला त्या गोष्टीचं आता समाधान आहे म्हणतात. आणि खरंच मी ती उपासना वाढवली म्हणतात.
1 वर्षाचा अवधी गेला म्हणतात ती उपासना मी सुरू करून. 1 वर्ष मी ती उपासना करत होते आणि असं नाही म्हणतात, मी आधी ना आईंना बोललं की ती उपासना लगेच सुरू करायची म्हणतात आणि ती सुरू केली की मग आईंनी मला रिझल्ट दिलेले आहेत. प्रत्येक वेळेला मी बोलायची आणि लगेच सुरू करायची. तर मी लगेच ती उपासना सुरू केलेली होती म्हणतात. आजतागायत ह्या चालू आहेत उपासना आणि मग 1 वर्षाच्या आत बरोबर 1 वर्ष झालेलं होतं म्हणतात. बरोबर 1 वर्ष. मी लिहून ठेवलेलं होतं म्हणतात. मी आत्तापासून सुरू करायला लागले. बघूया किती दिवसात माझी इच्छा पूर्ण होते. तर बरोबर 1 वर्षानंतर माझी ती इच्छा पूर्ण झाली. खूप चांगल्या रीतीनं टीचरच आहेत म्हणतात माझे मिस्टर. खूप चांगल्या रीतीनं स्थळ आलं, खूप चांगल्या रीतीने हे झालं. इकडं मला दिली. खूप, खूप, खूप आईंच्या कृपेनं सगळं म्हणजे अगदी तयार सगळं आधी सासरमध्ये सगळं अगदी मला काही स्वतः काही एफर्ट घ्यावे लागले नाही तिथं येऊन. मला काही बनवावं लागलं नाही घरदार वगैरे काही नाही. माझं सगळं एकुलता एक आहे माझा नवरा त्यामुळं का नाही आणि सासू सासरे म्हणजे माझ्या लग्नानंतर 6 महिन्यांनी सासूबाई गेल्या म्हणतात. पण सासरे आधीच गेलेले होते म्हणतात आणि माझा नवरा एकुलता एक आहे. ना मला नणंद ना मला काहीसुद्धा नाही म्हणतात. माझा नवरा एकुलता एक होता. त्या सगळं आईंनी व्यवस्थित दिलं. मला जे वाटत होतं की आणि काहीतरी तिथं प्रॉब्लेम असले तर आणि कुठली उपासना वाढवायची. मला नाही होणार आई आता. ह्याच्यापेक्षा जास्त उपासना होणार नाहीत माझ्याकडून. हे जे वाटत होतं. आईंना वाटत असेल हे जे धरलंयस ना तेच व्यवस्थित कर, कंटिन्यू. हे आईंना पाहिजे होतं म्हणून कदाचित आईंनी माझ्याकडून असं हे करून घेतलं असेल म्हणतात त्या. तर मग सगळं खूप छान लग्न झालं. खूप चांगला मुलगा झाला मला म्हणतात. लग्न झाल्या-झाल्या मी ज्या आईनं म्हणत होते लगेच मला एक मुलगा द्या, मला सेवा करून घ्या, उपासना करून घ्या, पण हे नको की आता काही अडचणी नको. मला आयुष्यभर तेच बोलत होत्या. हे मुलगा चांगला मोठा होऊ दे, चांगला आईंच्या मार्गात लवकर आणू दे त्याला मी. म्हणजे आता मी आणायलाच लागले म्हणतात. पण एकदम चांगल्या रीतीनं आईला जसं आम्ही यावं वाटत होतं त्या पद्धतीनं तो पण यावा. खूप चांगल्या रीतीनं सगळंच प्रपंच चालू आहे म्हणतात. काही आईंच्या कृपेनं काही कमी नाही. तर त्या म्हणत होत्या फक्त एवढंच आहे की आपण ज्यावेळेला मार्गामध्ये येतोय आणि आपण गुरूंपुढं काहीतरी बोलतोय तर त्यावेळेला बऱ्याच भगिनी असं करतात म्हणतात की आई ही गोष्ट पूर्ण होऊ दे मग मी हे करेन. तर तसं करू नका. तुम्ही ज्यावेळेला बोलताय ना ती गोष्ट करायला लगेच सुरुवात करा. का तर तो कुठेतरी गुरूंवर अविश्वास ठेवल्यासारखा होतं, की माझं हे होऊ दे मग मी करते. असं नाही, माझं हे काम होऊ दे, मी ही उपासना सुरू करते. हे करा, त्या म्हणत होत्या. म्हणजे तुम्ही आता बोललाय, की मी ना प्रातस्मरणाला येईन रोज आई, माझं हे काम होऊ दे. तर मग तुम्ही ना ते काम होईपर्यंत वाट बघू नका. तुम्ही त्या दिवसापासूनच प्रातस्मरण सुरू करा. म्हणजे काय होतंय, की गुरु म्हणजे ही गोष्ट पूर्ण व्हायच्या आधीच हिनं उपासना सुरू केली ना, मग गुरु लवकर आपली ती इच्छा पूर्ण करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तर मला वाटतं ही गोष्ट सगळ्यांनी करावी असं ताई म्हणत होत्या. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना होऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.